नमस्कार. लाडकी बहीण योजनेच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आता लाडकी बहीण योजनेचा 10वा हप्ता बाकी आहे, म्हणजेच एप्रिलचा हप्ता येणे बाकी आहे आणि एप्रिलचा हप्ता कधीपर्यंत येणार आहे, अशा बऱ्याच महिलांचा प्रश्न होता. बऱ्याच महिलांनी कमेंट्समध्ये विचारलं होतं की 10वा हप्ता किती तारखेपर्यंत मिळणार आहे आणि किती रुपये मिळणार आहे, म्हणजेच 1500 रुपये मिळणार आहेत की 2100 रुपये मिळणार आहेत, असे बऱ्याच महिलांचे प्रश्न होते. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण एप्रिलचा 10वा हप्ता एक्झॅक्टली किती तारखेपर्यंत येईल याच्याविषयी माहिती समजून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायचं आहे. आणि जर आपल्या चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण की या चॅनलवर तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या सगळ्या अपडेट लवकरात लवकर आणि अचूक पाहायला मिळतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आत्तापर्यंत तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे किती हप्ते जमा झाले आणि फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता जमा झाला आहे की नाही हे कमेंट करून पटपट सांगायचं आहे. म्हणजेच तुमचं नाव, तुमचा जिल्हा आणि पैसे जमा झाले आहेत की नाही हे कमेंट करून सांगायचं आहे. आणि जर फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा पैसे जमा झाले नसेल तर तुमच्यासाठी सुद्धा एक आनंदाची बातमी आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता तुम्हाला 2 गोष्टी लवकरात लवकर कराव्या लागणार आहेत, तरच तुम्हाला एप्रिल महिन्याचा हप्ता मिळणार आहे. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आता तुम्हाला मार्च महिन्याचा हप्ता जमा झाला आहे की नाही हे कमेंट करून सांगा. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचं DBT स्टेटस जे आहे ते ॲक्टिव्ह आहे का हे चेक करायचं आहे. कारण की बऱ्याच लाडक्या बहिणींचे मार्च महिन्यामध्ये असा प्रॉब्लेम झाला होता की त्यांचे DBT स्टेटस जे आहे ते अचानक डिॲक्टिवेट झाल्यामुळे त्यांना मार्च आणि फेब्रुवारी महिन्याचे पैसे जमा झाले नाहीत. आणि जर तुमचे ते DBT स्टेटस अजूनही तुम्ही ॲक्टिव्ह केलं नसेल तरी देखील तुम्हाला मार्च हप्त्याप्रमाणेच एप्रिलच्या हप्त्याचे सुद्धा पैसे मिळणार नाही. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर तुमचं DBT स्टेटस जे आहे ते ॲक्टिव्ह आहे की नाही हे चेक करून घ्यायचं आहे. आता एप्रिलचा हप्ता लवकरच सुरू होणार होता, परंतु आयकर विभागाकडून अजून बऱ्याचशा महिलांची डिटेल्स आलेली नाही. म्हणजेच आयकर विभागाकडून अजून सरकारला माहिती आलेली नाही की कोणत्या बहिणी इन्कम टॅक्स भरत आहेत किंवा त्यांच्या कुटुंबामधून इन्कम टॅक्स भरला जातो. त्या लाडक्या बहिणींचा फॉर्म बाद केला जाणार आहे. त्यांना लाडकी बहिणी योजनेतून अपात्र ठरवलं जाणार आहे आणि सगळी माहिती ही इन्कम टॅक्स विभागाकडून सरकारकडे जाणार आहे. परंतु त्या माहितीला थोडासा वेळ लागत आहे, त्यामुळे एप्रिलचा हप्ता थोडासा उशिरा मिळणार आहे. आणि सरकारने या योजनेसाठी 4 ते 5 अटी ठेवलेल्या आहेत आणि जर तुम्ही त्या अटींचं पालन करत असाल तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा एप्रिलचा हप्ता मिळणार आहे आणि इथून पुढचे सगळे हप्ते मिळणार आहेत. परंतु जर तुम्ही या सरकारच्या अटींमध्ये किंवा नियमांमध्ये बसत नसाल तर तुम्हाला काय करायचं आहे हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायचं आहे. अजयदादांनी सांगितलेलं आहे की 1 एप्रिलपासून या योजनेमध्ये बरेचसे बदल करण्यात आलेले आहेत आणि नवीन नियम सुरू करण्यात आलेले आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता सगळ्या लाडक्या बहिणींची तपासणी सुरू होणार आहे आणि ज्या महिला सरकारच्या निकषांमध्ये बसतील त्यांनाच पैसे मिळणार आहेत. आणि या निकषांमध्ये महिला बसत आहेत की नाही याची तपासणी अंगणवाडी सेविकांकडून सुरू झालेली आहे. आणि आता एप्रिलचा हप्ता पहिल्या टप्प्यांमध्ये कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये होणार आहे हे आपण पाहूया. तर यासाठी सरकारने जिल्ह्यांची यादी जाहीर केलेली आहे. आणि सरकार आता सगळ्या महिलांना लवकरात लवकर पैसे देणार होते, परंतु अजूनही स्क्रुटिनी चालू आहे, त्याच्यामुळे या हप्त्याला थोडासा उशीर होणार आहे. तरी पण हा हप्ता किती तारखेपर्यंत येईल ही आपण एक अंदाजे तारीख तुम्हाला सांगणार आहोत. परंतु एप्रिल हप्त्यासाठी तुम्हाला सरकारच्या कोणकोणत्या अटींमध्ये बसावं लागणार आहे हे आपण पाहूया. तर सगळ्यात पहिली अट अशी आहे की लाभार्थी महिला सरकारच्या कोणत्याही एकाच योजनेचा लाभ घेऊ शकते. म्हणजे जर एखादी महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असेल आणि तीच महिला सरकारच्या संजय गांधी निराधार योजना किंवा PM किसान योजना किंवा नमो शेतकरी योजना या सरकारच्या कोणत्याही योजनांपैकी एका योजनेचा लाभ घेत असेल तर त्या महिलेला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही किंवा लाडकी बहीण योजनेतून त्या महिलेला अपात्र ठरवलं जाणार आहे. आणि जर ती महिला नमो शेतकरी योजनेचे पैसे मिळत असतील, म्हणजेच त्या महिलेला नमो शेतकरी योजनेचे 1000 रुपये मिळत असतील तर त्या महिलेला लाडकी बहीण योजनेचे 500 रुपये असे मिळणार आहेत. म्हणजेच नमो शेतकरी योजनेचे 1000 रुपये आणि लाडकी बहीण योजनेचे 500 रुपये असे टोटल 1500 रुपये त्या महिलेच्या अकाउंटवर जमा केले जाणार आहेत. आणि दुसरी महत्त्वाची अट म्हणजे तुमचं आधार कार्ड हे तुमच्या बँक अकाउंटशी लिंक असायला हवं, तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा एप्रिलचा हप्ता मिळणार आहे. अन्यथा तुम्हाला प्रॉब्लेम होईल. आणि जर तुमचं आधार कार्ड हे तुमच्या बँक अकाउंटशी लिंक नसेल तर तुम्ही लवकरात लवकर बँकेमध्ये जाऊन तुमचं आधार कार्ड हे तुमच्या बँक अकाउंटशी लिंक करून घ्यायचं आहे, तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा एप्रिलचा हप्ता मिळणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता तुम्हाला दरवर्षी जून महिन्यामध्ये बँकेमध्ये जाऊन तुमचं KYC अपडेट करून घ्यावं लागणार आहे. म्हणजेच तुमचं आधार कार्ड, तुमचं फोन नंबर, तुमचं पॅन कार्ड हे तुमच्या बँक अकाउंटशी लिंक करावं लागणार आहे, तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरवलं जाणार आहे. आणि तिसरी महत्त्वाची अट म्हणजे जर तुम्ही सरकारी नोकरीमध्ये असाल किंवा तुमचं वार्षिक उत्पन्न किंवा तुमच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखांपेक्षा जास्त असेल तरी देखील तुम्हाला लाडकी बहीण योजनेतून अपात्र ठरवलं जाणार आहे किंवा तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही लवकरात लवकर तुमचं यावर्षीचं उत्पन्नाचा दाखला काढून ठेवायचा आहे. त्यामुळे तुम्हाला सरकारला दाखवायला
होईल की आमचं उत्पन्न हे 2.5 लाखांपेक्षा कमी आहे. आणि चौथी सगळ्यात मोठी अट म्हणजे जर तुमच्या घरी 4चाकी वाहन असेल तरी देखील तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यामध्ये प्रॉब्लेम होणार आहे. परंतु ज्या लाडक्या बहिणींच्या घरी ट्रॅक्टर आहे किंवा पिवळ्या नंबर प्लेटची 4चाकी गाडी आहे त्या लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आहेत. परंतु ज्या लाडक्या बहिणींच्या घरी पांढऱ्या नंबर प्लेटची 4 व्हीलर आहे त्यांना लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात येणार आहे. त्यामुळे त्यांना लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाहीत. आणि जर तुम्ही या सरकारच्या 4ही अटींमध्ये बसत असाल किंवा 4ही अटींचं पालन करत असाल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार आहेत. अन्यथा तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाही. तुम्हाला या योजनेतून अपात्र ठरवलं जाणार आहे. आणि आता एप्रिलचा हप्ता पहिल्या टप्प्यांमध्ये कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये होणार आहे हे आपण पाहूया. तर यासाठी सरकारने जिल्ह्यांची यादी जाहीर केलेली आहे. आता सगळ्यात पहिला जिल्हा आहे नागपूर, त्याच्यानंतर दुसरा जिल्हा आहे नांदेड, त्याच्यानंतर बीड, जळगाव, पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, ठाणे जिल्ह्यातही पहिल्या टप्प्यांमध्ये पैसे मिळणार आहेत. त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर, त्याच्यानंतर हिंगोली, मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या सगळ्या जिल्ह्यांमध्ये पहिल्या टप्प्यांमध्ये एप्रिलच्या हप्त्याचे वाटप होणार आहे. आणि जर तुम्ही या जिल्ह्यांमध्ये राहत असाल तर तुमचं नाव आणि तुमचा जिल्हा कॉमेंट करून सांगायचं आहे. म्हणजेच आपल्यालाही समजेल की किती लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता पैसे जमा झालेले आहेत. आणि आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एप्रिलच्या हप्त्याची तारीख काय आहे. तर एप्रिलचा हप्ता हा 20 तारखेच्या नंतरच म्हणजेच 20 ते 25 तारखेच्या आतमध्ये लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये 10वा हप्ता जमा होणार आहे. त्यामुळे तुम्ही कोणतेही टेन्शन घ्यायचं कारण नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला या 4ही अटींमध्ये बसावं लागणार आहे. आणि जर तुम्ही या सरकारच्या अटींमध्ये बसत असाल तर तुम्ही टेन्शन घ्यायचं कारण नाही. तुम्ही बिनधास्त राहा, तुम्हाला पैसे हे मिळणारच आहेत. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.